नमस्कार. आज मी बनवत आहे दोडक्याची चटणी. दोडक्याची चटणी बनवायला बघा, इथे मी 3 दोडके घेतले. हे दोडक्यांची वरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि साल काढून हे कापून घ्यायचे. आता साल काढून झाली, याला आपण आता कापून घेऊया. इथे मी एक खलबत्ता घेतलाय. खलबत्त्यामध्ये 5-6 मिरच्या टाकून घेतल्यात आणि लसूण घेतलाय थोडासा, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि चवीनुसार मीठ घेतलंय. इत्यादी आपल्याला ठेचून घ्यायचे आहे. ठेचून घेतली, मिरची ठेचून घेतल्याच्या नंतर आपण जो कापून घेतलेला दोडका होता तो पण या खलबत्त्यामध्ये टाकायचा आहे. खलबत्त्यामध्ये टाकल्याच्या नंतर तो पण थोडासा कुटून घ्यायचा आहे. तो कुटल्याच्या नंतर म्हणजे थोडासा बारीक होतो आणि लवकर शिजतो. कुटून घेतल्याच्या नंतर दोडक्याला पाणी सुटते, पण आपल्याला ते पाण्यासकट त्याची चटणी बनवायची आहे. आता इथे बघा, मी कढई घेतली. कढईमध्ये तेल टाकून घेतलंय. तेलामध्ये मी थोडीशी राई टाकत आहे आणि लगेचच कुटून घेतलेले दोडके आणि तो मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. टाकल्याच्या नंतर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. परतू घ्यायचं थोडं 1-2 मिनिट आणि त्याच्यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत. झाकण ठेवल्याच्या नंतर त्याला परत पाणी सुटते. तर याच्यामध्ये पाणी सुटल्याच्या नंतर ते झाकण काढून घ्यायचे आणि जे पाणी सुटले त्याला परत आटू द्यायचे आणि सारखं झाकण काढून फिरवत राहायचं आहे. परत झाकण काढून घ्यायचंय. परत बघा, थोडंसं पाणी सुटलेलं आहे, तर ते पाणी आपल्याला पूर्ण आटू द्यायचंय. आटू देऊन ना पूर्ण कोरडी करायची आहे. तर हे बघा, इथे आता पूर्ण पाणी आटलेलं आहे आपलं. याच्यामध्ये आपण अजिबात पाणी टाकलेलं नाहीये. हे बघा, तयार आहे आपली दोडक्याची चटणी. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.